नमस्कार, मी रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आज आपण पाहतोय खानदेशी पद्धतीचं वांग्याचं मस्त असं चमचमीत असं भरीत। तर ज्वारीच्या भाकरीबरोबर, कळण्याच्या भाकरीबरोबर, कांदा, लिंबू आणि मिरचीसोबत अतिशय असं भन्नाट लागतं। चला तर मग हे वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते आज आपल्याला पाहायचं। तर पहिल्यांदा घेतलेली आहेत मी 4 वांगी। तर अशाच पद्धतीची वांगी खानदेश भागामध्ये अशी थोडीशी लांब सडक अशी मिळतात, तर ती वांगी घ्यायची। आणि आता मला मिळालेली नाहीत म्हणून मी आपली अशी वांगी घेतलेली आहेत, भरताची वांगी, थोडीशी मोठी असतात। तर आता त्या वांग्याचा बघा देठाकडचा असा हा भाग काढून टाकायचा आहे, म्हणजे काट्याचा जो भाग असतो तो काढून टाकायचा। तर आता आपण हे गॅसवरच भाजणार आहोत। आता याला आपण तेल लावून घेऊयात। तर सगळीकडून व्यवस्थित असं तेल लावलं की त्याची जी वरची साल आहे भाजल्यानंतर ती अगदी लगेच निघते। तर आता आपण हे जे वांगे आहेत त्याचे सर्व आपण देठाकडचा काट्याचा भाग काढून घेतोय आणि सर्व वांग्यांना आपण तेल लावून घेतोय। तर हा जो देठ आहे तो काढून टाकायचा नाही, कारण आता देठ जो आहे आपल्याला भाजताना धरायला व्यवस्थित असं सोपं जाईल। आता आपण हे जे वांगे आहेत देठ काढलेले आहेत आणि तेल लावलेलं आहे। तर आता गॅसवरती आपण एक जाळी ठेवायची, किंवा मग जाळी जर नसेल तर तुम्ही गॅसच्या जी तबकडी असते त्यावरही ठेवून भाजलं तरीसुद्धा चालेल। आणि आता ही जी वांगी आहेत आपण अशी गावरान घ्यायची, थोडीशी हिरवट असतात, पांढरट असतात, अशा पद्धतीची वांगी अगदी चवदार असतात, तर ती वांगी आपण घ्यायची। तर आता गॅसवर बघा मी अशी जाळी ठेवलेली आहे। तर तुमच्याकडे जाळी जर नसेल तर तुम्ही अशी तबकडीवरती सुद्धा भाजू शकता। आता बघा 2-2च्या बॅचने आपण ही वांगी भाजून घेऊयात। तर आता बघा मंद किंवा मीडियम गॅसवरती एकसारखं फिरवत आपण ही वांगी भाजून घेऊयात। तर बघा अशाच पद्धतीने आता गोल गोल अशी फिरवत सर्व बाजूनी एकसारखी आपण ही वांगी भाजून घेऊयात। तर पहिल्यांदा आपण देठाला धरून व्यवस्थित अशी गोल फिरवून घ्यायची आणि नंतर देठाचा भागसुद्धा आपण भाजून घ्यायचा। तर बघा अशा पद्धतीने अगदी एकसारखं व्यवस्थित अशी ही वांगी भाजली गेलेली आहेत। तर आता आपण काढून घेऊयात। आता ही 2 वांगी काढून घेऊन दुसरी 2 वांगी आपण ही अशाच पद्धतीने भाजून घ्यायची। तर आता ही भाजलेली जी वांगी आहेत आपण आता काय करायचं आहे, आता मी हे जे चॉपर आहे त्याच्यावरती मी ही वांगी ठेवते आणि आता वरून पॅक असं आपण एखादं भांडं ठेवायचं आहे, म्हणजे जे वाफ होते तयार तर त्याच्या पाण्याने किंवा ओलसर होतं भांडं ठेवल्यानंतर, आणि हे ओलसर पाण्यामुळे वरचं जे वांग्याचं कवर जे आहे ते मऊ पडतं आणि आपल्याला सोलायला सोपं जातं। आता दुसरेसुद्धा 2 वांगे भाजल्यानंतर आपण त्यामध्येच ठेवलेत आणि वरून पॅक असं थोडा वेळ झाकण ठेवलं आहे। तर 10 मिनिटांनी बघा आता आपण नंतर सोलून घ्यायचं। आता तोपर्यंत आपण काय करायचं, मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात। एक ज्या आहेत डार्क हिरव्या रंगाच्या आहेत, थोड्याशा जास्त तिखट आहेत, तर त्या मिरच्या मी थोड्याशा घेतल्यात 10-12, आणि 10-12 लांब सडक कमी तिखट असणाऱ्या अशा मिरच्या घेतल्यात। तर दोनही मिरच्या आपल्याला लागणार आहेत। तर आता आपण ज्या जास्त तिखट आहेत त्याचे आपण देठ काढून घेऊयात पहिल्यांदा, आपल्याला भरतासाठी त्या लागणार आहेत। तर तुम्हाला जेवढं तिखट लागणार आहे भरीत तर तेवढी आपण मिरची घ्यायची। तर त्याची आपण देठ काढून घेतलेत आणि आता छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता पहिल्यांदा हे ज्या मिरच्या आहेत आपण भाजून घ्यायच्यात। आता ह्या मिरच्या जेव्हा आपण भाजतो तेव्हा त्याच्यातला तिखटपणा थोडासा कमी होतो। आता ह्या मंद गॅसवरती त्यावरती थोडेसे काळे डाग पडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे। बघा आता ह्या मिरच्या अशा पद्धतीने आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत। आता ह्या आपण काढून घेऊयात।
आता बघा ह्या मिरच्या ज्या भाजलेल्या आहेत त्या मिरच्या आणि 1-1.5 लसणाची कांडी मी सोलून घेतलेली आहे. ते वेगवेगळे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. आता बघा इकडे 10 मिनिट झालेली आहेत. आपण आता वरचं भांडं काढून घेऊयात. तर बघा आता ह्या वाफेच्या ज्या ह्याच्यामुळे पाणी जे झालेलं आहे तर वांगे अगदी मऊ पडलेले आहेत. आता वरचं आपण साल काढून घेऊयात. तर जे साल जे आहे ते कडक जे झालेलं होतं ते आता मऊ झालं आहे आणि हलक्या हाताने अगदी लगेच सहज असं आपण हे साल काढू शकतो. आणि व्यवस्थित सगळीकडची ही जी काळी वरची जी साल आहे वांग्याची तर ती काढून घ्यायची. आता देठसुद्धा बघा अगदी हलक्या हाताने सहज निघतोय व्यवस्थित भाजल्यामुळे. आता बघा हे व्यवस्थित असं वांगं आपण सोलून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आता हे राहिलेली 3 वांगे जे आहेत ते आपण सोलून घेऊयात. आता बघा हे जे वांगे सोलून घेतलेत तर आपण आता हे काटेरी चमचा आणि आपला पोहे खाण्याचा चमचा या दोन्हीने आपण हलक्या हाताने ही वांगी उलगडून बघायची. तर आतमध्ये किडके वगैरे आहेत का काय हे लगेच दिसतं. हलक्या हाताने उलगडल्यानंतर त्याच्यात जर अळी वगैरे असेल तर ती दिसते आणि किडकं असेल तर आपण हे वांगं घ्यायचं नाही. तर सगळे आपण उलगडून बघूयात. तर व्यवस्थित सगळं पांढरं शुभ्र जर निघालं वांगं तर वांगं आपलं चांगलं आहे. तर 4ही वांगी आपली चांगली आहेत. हे पाहू शकताय तुम्ही. तर आता ही वांगी आपण आता स्मॅश करून घ्यायची. तर तुम्ही स्मॅशरने स्मॅश करा किंवा आता हे विस्करच्या साह्याने मी स्मॅश करून घेते किंवा एखाद्या चमच्याने सुद्धा स्मॅश करू शकता. आता चांगलं स्मॅश करून घेतलं की हे वांगं चवीला अगदी मस्त लागतं हे भरीत. तर बघा अगदी मस्त स्मॅश झालेलं आहे. आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवली आणि भरपूर असं तेल टाकायचं आहे त्यामध्ये. आणि ज्या मिरच्या आपण घेतलेल्या होत्या पोपटी रंगाच्या कमी तिखट ते त्या तेलामध्ये आपण तळून घ्यायच्यात. म्हणजे भरिताबरोबर खाण्यासाठी ह्या ज्या मिरच्या आहेत तर ह्या अंगावर उडू नये म्हणून त्याला थोडीशी चीर द्यायची आणि मीडियम गॅसवरती हे चांगलं तळून घ्यायचं. आपण भज्याबरोबर जशा मिरच्या तळतो तशाच ह्या मिरच्या आपण तळून घ्यायच्यात. आता ह्या तळून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे. आता हे वांग्यासाठी जे तेल टाकतो ते भरपूर तेल वापरलं जातं. आता पहिल्यांदा आपण पाववाटी शेंगदाणे त्यामध्ये तळून घ्यायचे. तर मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे खरपूस असे तळून घेऊयात. अगदी तडतड उडेपर्यंत आणि हलकासा त्याचा रंग बदलायला लागला की शेंगदाणे तळण्याचे आपण बंद करायचं. तर आता बघा शेंगदाणे तळले गेले. त्यामध्ये आपण टाकले 1 चमचा जिरे. नंतर आपण जो लसूण बारीक केलेला होता मिक्सरमध्ये तो टाकायचा आणि आता भरपूर असा हा लसूण जो आहे तो मंद गॅसवरती चांगला तळून घ्यायचा. तर हे वांग्याच्या भरतासाठी हा लसणाचा जो फ्लेवर आहे अतिशय भन्नाट लागतो आणि हा जो लसूण आहे भरपूर टाकायचा आहे. आता अगदी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता लसूण परतल्यानंतर आपण जी बारीक केलेली मिरची आहे हिरवी ती टाकायची. तर आपल्याला भरीत जेवढं तिखट हवं आहे तेवढं मिरची टाकायची. तर एवढी सगळी जरी मिरची टाकली तरीसुद्धा हे भरीत जास्त तिखट होणार नाही. पण आम्हाला जास्त तिखट लागत नाही म्हणून मी थोडंसं हे मिरची जी कमी टाकलेली आहे. आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे मी. आता हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता स्मॅश केलेलं आपलं वांगं जे आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे. आता हे छान असं व्यवस्थित अगदी रगडत व्यवस्थित असं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. अगदी स्मॅश करत चमच्याने हे त्यात परतून घ्यायचं आहे. नंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे परतत त्यामध्ये अजूनही आपण जेवढं तेल बसेल तेवढं तेल टाकायचं आहे. कारण या भरतात भरपूर असं तेल असतं
आणि खमंग असं हे लागतं भरीत. लसणाचा फ्लेवर आणि कोथिंबीर आणि भरपूर असं तेल. तर बघा अशा पद्धतीने त्याला तेल सुटलं पाहिजे आणि आता हे जे भरीत आहे व्यवस्थित फुलून आलं पाहिजे असं परतून घ्यायचं आहे. तर बघा आपलं हे जे भरीत आहे चांगलं तर छान असं तयार झालेलं आहे खाण्यासाठी. तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघा भन्नाट असं हे आपलं खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता यासोबत खानदेशी भागात ज्वारीची भाकरी किंवा कळण्याच्या भाकरीसोबत हे भरीत खाल्लं जातं. त्यासोबत कांदा असतो, लिंबू असतं आणि तळलेली मिरची असते. तर तसंच आपण आता एका ताटामध्ये सर्व करूयात. तर पहिल्यांदा मी घेतलेली आहे ज्वारीची भाकरी, त्यासोबत लिंबू, चिरलेला कांदा, तळलेली हिरवी मस्त मिरची आणि आपलं तयार केलेलं मस्त खानदेशी वांग्याचं भरीत. ज्वारीच्या भाकरीसोबत कांदा, लिंबू आणि मिरचीसोबत अतिशय भन्नाट असं लागतं. तर हे भरीत तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून पण सांगा. आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपल्या सर्व पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.